देशभरामध्ये 80व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण. देशभरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांसह तिरंगा रॅलीचं आयोजन. पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून सलग 13व्यांदा देशाला संबोधित करणार. देशातील तरुणांना काय संदेश देणार याकडे लक्ष. तर स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये प्रथमच वंदे मातरम गायलं जाणार. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शासकीय इमारती आकर्षक रोषणाईनं उजळल्या, तर धरणंही तिरंग्याच्या रंगामध्ये न्हाऊन निघाली. पेपरफुटी परीक्षामधील गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्वंकष पावलं उचलत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं राष्ट्राला उद्देशून भाषण. परीक्षा पद्धती पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याचंही आश्वासन. सरसंघचालक मोहन भागवतांचं पुन्हा एकदा हॅलो फ्रेंड्स. मुंबईनंतर आज नागपूरमध्ये जेनझींसोबत संवाद साधणार. देशामध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना. 40 प्रश्नांच्या यादीमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींचा उल्लेख. ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्यानं राजकीय वादाची शक्यता. जनगणनेमध्ये ओबीसींचा कॉलम नसल्यानं नेते आक्रमक. सरकारचं आश्वासन एक जुमला. वडेट्टीवारांचा आरोप. तर सरकार काँग्रेससारखी चूक करतंय. हरिभाऊ राठोड यांचा हल्लाबोल. मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अचानक बिघडली. अशक्तपणासह उलटी मळमळीचा त्रास. दौरा सोडून जरांगे तातडीनं उपचारासाठी संभाजीनगरमधील रुग्णालयामध्ये दाखल. मुंबईतील फिल्म सिटीमध्ये एफडीएची कारवाई. बॉलिवूड कॅफेमध्ये गंभीर त्रुटी. किचनमध्ये अस्वच्छता आणि दूषित पाणी असल्याचं उघड. बर्गर किंगला एफडीएचा दणका. पुण्यातील बर्गर किंगचा परवाना निलंबित. हॉटेल बंद असल्याचा बोर्ड लिहून ग्राहकांची दिशाभूल केल्याचा ठपका. राज्यातील उर्वरित शेतकऱ्यांना 2 दिवसांमध्ये कर्जमाफीचा लाभ. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5 ते 10 हजार कोटी जमा होणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा. कर्जमाफी याद्यांची पडताळणी अंतिम टप्प्यामध्ये असल्याची माहिती. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यावर पुन्हा पावसाचे ढग. पुढील 4 ते 5 दिवसात विदर्भामध्ये जोरदार पावसाचा इशारा. तर पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा अंदाज.